वैद्यकीय निदानातनं एक प्रकारची खूपच अचूकता असते. म्हणजे बघा ना, समजा एखाद्याचं हाड मोडलंय. हो, एक्स-रे काढल्यावर लगेच समजतं. अगदी बरोबर. एक्स-रे काढला की त्या काळ्या फिल्मवर ती तुटलेली पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त तिथे बोट दाखवून सांगतात की फ्रॅक्चर इथे आहे. चित्र एकदम स्पष्ट असतं. एकतर हाड मोडलंय किंवा नाही मोडलं. हो ना, पण जेव्हा आपण वैयक्तिक आर्थिक नियोजन आणि पैशांच्या व्यवस्थापनाच्या जगात पाऊल ठेवतो, तेव्हा हे एक्स-रे मशीन अचानक काम करेनासं होतं. नक्कीच. आपण एका अशा लँडस्केपकडे पाहत असतो जे अतिशय गुंतागुंतीचं आणि धूसर असतं. तिथे कुणासाठी लागू पडेल अशी कोणतीही एकच एक अचूक रेषा नसते. अगदी तंतोतंत वर्णन केलं. आणि म्हणूनच आर्थिक नियोजन हे अनेकांसाठी गोंधळात टाकणारं असतं. हो, कारण गणिताचे नियम सर्वांसाठी समान असले तरी मानवी गरजा, भावना आणि प्रत्येकाची जोखीम घेण्याची क्षमता या गोष्टी त्या गणिताला एक वेगळंच वळण देतात. आणि नेमक्या याच गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपण माहितीच्या महासागरातील एका नव्या सखोल सफरीवर निघालो आहोत. अगदी. आजचा आपला मुख्य संदर्भ आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन, पैसे बचतीचे विविध पर्याय, सुजाण आर्थिक नियोजनाची नवी दिशा. हा एक अतिशय महत्वाचा लेख आहे. हो, कारण आजच्या वेगाने बदलणाऱ्या आणि अनिश्चित आर्थिक परिस्थितीत केवळ भरपूर पैसे कमावणं हे अजिबात पुरेसं राहिलेलं नाही. नाहीच. ते पैसे कसे व्यवस्थापित करायचे, त्यांची झीज कशी रोखायची हे समजणं गरजेचं आहे. आणि खऱ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शिस्तबद्ध वाटचाल कशी करायची हाच आपल्या आजच्या या सखोल चर्चेचा केंद्रबिंदू आहे. खरं तर ही चर्चा आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आपण अनेकदा पाहतो की समाजाचा मुख्य भर हा केवळ उत्पन्न कसं वाढवायचं यावर असतो. हो, म्हणजे पगार कसा वाढेल याकडेच लक्ष असतं. बरोबर, पण ते आलेलं उत्पन्न कसं टिकवायचं आणि त्याचं संवर्धन कसं करायचं याकडे लोक सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. ठीक आहे, तर आपण हे थोडं उलगडून पाहूया. या लेखनात एका अत्यंत मूलभूत पण शक्तिशाली सिद्धांतावर भर दिला आहे आणि तो म्हणजे पहिले बचत मग खर्च. हा खूपच कळीचा मुद्दा आहे. म्हणजे मानवी स्वभाव साधारणपणे असा असतो ना की आपण आधी सगळे खर्च करतो आणि महिन्याच्या शेवटी जे काही उरेल ते वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि तसं कधीच होत नाही. हो ना, पण विद्यानंद स्पष्ट करतात की उत्पन्नातील 20 ते 30% रक्कम दरमहा बाजूला काढण्याची शिस्त हाच खऱ्या आर्थिक स्थैर्याचा पाया आहे. अगदी बरोबर. पण मला इथे असं वाटतं की हा केवळ एक गणिताचा नियम नसून हा एक बिहेवियरल हॅक आहे किंवा मानसिक दृष्टिकोनातील बदल आहे. नक्कीच. मी पूर्णपणे सहमत आहे. जेव्हा महिन्याच्या सुरुवातीलाच ती ठराविक रक्कम बाजूला काढली जाते ना, तेव्हा मानवी मेंदू उर्वरित पैशांमध्येच आपला संपूर्ण महिना भागवण्याचे मार्ग आपोआप शोधू लागतो. अच्छा, म्हणजे सवय लागते. हो, पार्किन्सनचा नियम हेच तर सांगतो. आपल्याकडे जितका वेळ किंवा पैसा उपलब्ध असतो तितका आपला खर्च विस्तारत जातो. अरे वा, हे खूपच अचूक आहे. त्यामुळे सुरुवातीलाच 30% रक्कम अदृश्य करणं हा अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग ठरतो. पण इथेच एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा येतो ज्यावर आपण चर्चा करणं गरजेचं आहे. कोणता? आपण गुंतवणुकीचे मोठे आणि आकर्षक मार्ग शोधण्यापूर्वी जे कमावलं आहे त्याचं रक्षण कसं करायचं आणि अनपेक्षित संकटांसाठी कशी तयारी करायची हे पाहणं गरजेचं आहे. पाया भक्कम असल्याशिवाय इमारत उभी राहू शकत नाही. बरोबर. मूळ संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे संरक्षणात्मक जाळं, जसं की जीवन विमा, आरोग्य विमा आणि आपत्कालीन निधी, ज्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. हो. विद्यानंद यांनी स्पष्ट केलंय की 6 ते 12 महिन्यांच्या खर्चाएवढा आपत्कालीन निधी असणं आवश्यक आहे. होय. पण मला इथे थोडा पुशबॅक द्यायचा आहे. म्हणजे एक प्रश्न आहे. विचारा ना. समजा एखाद्याचा महिन्याचा खर्च 50,000 आहे, तर 6 लाख रुपये केवळ आपत्कालीन निधी म्हणून एका साध्या बचत खात्यात ठेवणं हे आर्थिकदृष्ट्या नुकसान नाहीये का? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. म्हणजे चक्रवाढ व्याजाची किंवा कंपाऊंडिंगची मोठी संधी गमावल्यासारखं नाही का हे? हा एक अतिशय तार्किक आक्षेप आहे आणि अनेक जण हाच विचार करून आपत्कालीन निधी तयार करत नाहीत. हो, लोक तो पैसा गुंतवून टाकतात. पण इथे आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट विरुद्ध मानसिक शांततेची किंमत यांची तुलना करत आहोत. आपत्कालीन निधी हा अंगी गुंतवणूक या सदरात मोडतच नाही.
अच्छा, म्हणजे ती गुंतवणूक नाहीये. अजिबात नाही. तो एक शॉक ॲब्झॉर्बर आहे. शॉक ॲब्झॉर्बर. हो. आपण गाडी चालवताना एअरबॅगकडून परताव्याची अपेक्षा करत नाही ना, कारण तिचं काम गाडीचा वेग वाढवणं हे नसून अपघात झाल्यावर जीव वाचवणं हे असतं. अरे, हे खूपच छान उदाहरण आहे. जेव्हा अचानक नोकरी जाते किंवा वैद्यकीय आणीबाणी येते, तेव्हा हा निधी व्यक्तीला चुकीचे आणि घाईगडबडीचे आर्थिक निर्णय घेण्यापासून रोखतो. म्हणजे कर्ज काढण्यापासून वाचवतो. होय. म्हणूनच विद्यानंद यांनी याला केवळ बचत न म्हणता आर्थिक संस्कृती म्हटलं आहे. हे स्पष्टीकरण खूपच सखोल आहे. म्हणजेच हा निधी आपल्याला आपले दीर्घकालीन गुंतवणुकीचे पोर्टफोलिओ मोडण्यापासून वाचवतो. अगदी तसंच. जर हा आपत्कालीन निधी नसेल आणि अचानक पैशांची गरज पडली तर व्यक्तीला कदाचित आपला नुकसान सहन करत असलेला शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड काढावा लागेल. आणि त्याचा फटका खूप मोठा असू शकतो. नक्कीच. विमा आणि आपत्कालीन निधी हे दोन्ही घटक या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत, जे संपत्तीला गळती लागण्यापासून थांबवतात. आणि एकदा का ती एअरबॅग किंवा शॉक ॲब्झॉर्बर तयार झाला की मग प्रश्न येतो, आपल्याकडचा जो सुरक्षित ठेवायचा पैसा आहे तो नेमका कुठे ठेवायचा? हो. इथूनच आपण कमी जोखमीच्या आणि स्थिर परतावा देणाऱ्या पर्यायांकडे वळतो. ज्याला आपण सुरक्षित किनारे म्हणू शकतो. बरोबर. मूळ लेखनात बँक बचत खाते, निश्चित ठेव म्हणजे FD आणि आवर्ती ठेव म्हणजे RD ह्यांसारख्या पारंपरिक आणि सुरक्षित साधनांचं विश्लेषण केलं आहे. हो. सोबतच पोस्ट ऑफिसच्या योजना जसं की PPF आणि NSC या दीर्घकालीन बचतीसाठी आणि कर सवलतीसाठी कशा उपयुक्त ठरतात हेही सांगितले. अतिशय सुरक्षित मार्ग आहेत हे. पण इथे पुन्हा एकदा मला एका गोष्टीवर बोट ठेवायचंय. काय ते? जर एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की पोस्ट ऑफिस योजना किंवा FD मध्ये आपला पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तिथे एक निश्चित परतावा मिळतोच आहे, तर सुरक्षितता हेच अंतिम उद्दिष्ट मानून तिथेच का थांबू नये? हा. इथेच खरी गोम आहे. म्हणजे इतरत्र जाऊन जोखीम का घ्यावी हेच मला समजत नाहीये. हाच तो टप्पा आहे जिथे अनेकांची मोठी फसगत होते. कारण वरवर पाहता आपण सुरक्षित आहोत असं आपल्याला वाटतं. हो, पैसे तर वाढत असतात. आणि इथे एक अदृश्य शत्रू सातत्याने काम करत असतो, ज्याला आपण महागाई किंवा इन्फ्लेशन म्हणतो. अरे हो, इन्फ्लेशन. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर केवळ बँकेत पैसा सुरक्षित ठेवून चालत नाही. महागाईची यंत्रणा कशी चालते हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे कसं? समजा बँकेतील FD तुम्हाला 6% परतावा देत आहे, पण त्याचवेळी बाजारातील महागाईचा दर 60% आहे. बापरे. याचा साधा अर्थ असा की तुमचा पैसा तांत्रिकदृष्ट्या वाढलेला दिसत असला तरी प्रत्यक्षात तुमची खरेदी क्षमता दरवर्षी 1% कमी होत आहे. म्हणजेच निश्चित तोटा. अगदी. तुम्ही शर्यतीत धावत आहात पण प्रत्यक्षात मागे पडत आहात. सुरक्षिततेच्या शोधात आपण खऱ्या अर्थाने एक निश्चित तोटा किंवा गॅरंटीड लॉस स्वीकारत असतो. होय. ही खरोखरच डोळे उघडणारी बाब आहे. महागाई हा एक असा कर आहे जो संसदेत कोणताही कायदा न करता आपल्यावर लादला जातो. हो ना. आणि म्हणूनच या महागाईरूपी अदृश्य शत्रूला मात देण्यासाठी केवळ सुरक्षित किनारे पुरेसे नसतात. तिथेच आपल्याला संपत्ती वाढवण्यासाठी थोडी जोखीम पत्करावीच लागते. होय. आणि या टप्प्यावरच वेल्थ प्रिझर्वेशन म्हणजे संपत्ती रक्षणाकडून आपण वेल्थ क्रिएशनच्या म्हणजेच संपत्ती निर्मितीच्या प्रवासाकडे वळतो. तिथेच शेअर बाजाराची एंट्री होते. बरोबर. इथे म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराचा प्रवेश होतो. विद्यानंद यांच्या लेखनात स्पष्ट केले की थोड्या जोखमीसह जास्त परतावा मिळवण्यासाठी आणि महागाईच्या दराच्या पुढे जाण्यासाठी इक्विटी किंवा शेअर बाजारातील गुंतवणूक ही काळाची गरज आहे. आणि जेव्हा आपण म्युच्युअल फंडांबद्दल बोलतो तेव्हा तिथे SIPचा उल्लेख अतिशय महत्त्वाचा ठरतो. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हो, SIP खूप लोकप्रिय झाली आता. अनेकदा लोकांना शेअर बाजारातील व्होलॅटिलिटी किंवा चढउतार या शब्दाची खूप भीती वाटते. पण मला वाटतं SIP या कल्पनेमागील रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग हे तंत्र खूपच रंजक आहे. अगदी. जर आपण हे सोप्या भाषेत समजून घेतलं तर बाजारातील चढउतार हा गुंतवणूकदाराचा शत्रू नसून मित्र कसा असू शकतो हे लक्षात येईल. नक्कीच. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग या कल्पनेमागील यंत्रणा खरोखरच प्रभावी आहे. याची कल्पना आपण पेट्रोल भरण्याच्या उदाहरणावरून करू शकतो. पेट्रोल कसं? समजा एखाद्याने दर महिन्याला 5,000 रुपयांचं पेट्रोल भरायचं ठरवलं आहे. ठीक आहे. जेव्हा पेट्रोलचे भाव वाढतात तेव्हा त्या 5,000त कमी लिटर पेट्रोल मिळतं. साहजिकच आहे. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव पडतात आणि पेट्रोल स्वस्त होतं तेव्हा त्याच 5,000त खूप जास्त लिटर पेट्रोल तुमच्या गाडीत येतं. अरे वा.
हो. SIP अगदी याच पद्धतीने काम करते ना. जेव्हा शेअर बाजार कोसळतो तेव्हा तुमचे तेच ठराविक पैसे म्युच्युअल फंडचे जास्त युनिट्स खरेदी करतात. अगदी बरोबर. आणि भविष्यात जेव्हा बाजार पुन्हा वर जातो तेव्हा त्या सर्व युनिट्सची किंमत वाढलेली असते. म्हणजेच बाजारातील घसरण तुम्हाला छुप्या पद्धतीने फायदाच मिळवून देत असते. एकाच वेळी मोठी रक्कम किंवा लमसम गुंतवण्यापेक्षा बाजाराची वेळ न साधता सातत्याने गुंतवणूक करणं जास्त फायदेशीर ठरतं. हो, मार्केट टाईम न करता बाजारात सतत राहणं. अतिशय अचूक विश्लेषण केलं तुम्ही. आणि विद्यानंद यांच्या लेखनातही नेमका याच दीर्घकालीन दृष्टिकोन आणि संयम या शब्दावर भर दिला आहे. संयम खूप महत्वाचा आहे तिथे. हो. जेव्हा आपण इक्विटी किंवा शेअर बाजारात उतरतो तेव्हा संयम हा केवळ एक सद्गुण नसून ती एक गणितीय आवश्यकता असते. गणितीय आवश्यकता. हो, कारण अल्पकाळात शेअर बाजार हा लोकांच्या भावनांवर चालतो, पण दीर्घकाळात तो कंपन्यांच्या नफ्यावर आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर चालतो. खरंय. म्हणूनच योग्य संशोधन करून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, पण नवशिक्यांनी केवळ ऐकीव माहितीवर अवलंबून न राहता सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. हा स्पष्ट इशारा मूळ संदर्भात दिला गेलाय. बरोबर. आता आपण कागदोपत्री आणि डिजिटल स्वरूपातील या शेअर बाजाराच्या दुनियेतून बाहेर पडून अशा पर्यायांकडे पाहूया जे प्रत्यक्ष भौतिक स्वरूपात अस्तित्वात असतात. फिजिकल ॲसेट्स. हो, पारंपरिक संपत्ती म्हणजे सोने आणि रिअल इस्टेट किंवा मालमत्ता. पिढ्यानपिढ्या आपल्याकडे सोन्याला एक अत्यंत सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानलं गेलं आहे. भारतीयांचा सोन्याकडे ओढा असतोच. पण इथे मला पुन्हा एकदा एक मूलभूत शंका उपस्थित करावीशी वाटते. कोणती शंका? सोन्याला आपण नेहमी गुंतवणूक मानतो, पण ती खरंच गुंतवणूक आहे की केवळ एक भावनिक साठवणूक आणि महागाई विरुद्धचं एक संरक्षण? खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण शेअर्सप्रमाणे सोनं कोणतंही नवीन उत्पादन करत नाही किंवा मालमत्तेप्रमाणे त्यातून दरमहा भाडं किंवा नियमित उत्पन्न येत नाही. हा, खूपच महत्वाचा मुद्दा आहे. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास सोनं ही प्रामुख्याने हेजिंग किंवा चलनाचं अवमूल्यन आणि महागाई याविरुद्धची एक ढाल आहे. म्हणजे संकट काळात उपयोगी पडणारी गोष्ट. अगदी. जेव्हा जगावर कोणतंही मोठं आर्थिक संकट येतं, युद्ध होतं किंवा शेअर बाजार कोसळतात, तेव्हा लोक सोन्याकडे सुरक्षित आसरा म्हणून धाव घेतात. हो, त्याचं मूल्य टिकून राहतं. पण सोन्याचं स्वतःचं असं कोणतंही कॅश फ्लो किंवा उत्पन्न नसतं. त्यामुळे एका संतुलित पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा 5 ते 10% असावा, पण केवळ सोन्यावर विसंबून राहणं संपत्ती निर्मितीसाठी पुरेसं ठरत नाही. आणि जर मालमत्तेचा किंवा रिअल इस्टेटचा विचार केला तर तिथे तुम्हाला दीर्घकालीन स्थैर्य आणि मोठी भांडवल वाढ मिळू शकते. हो, जमीन किंवा घर. पण लेखनात अत्यंत वास्तववादी मुद्दा मांडला आहे की या पर्यायासाठी सुरुवातीलाच खूप मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. शिवाय रिअल एस्टेटमधील सर्वात मोठी अडचण म्हणजे तरलता किंवा लिक्विडिटीचा अभाव. म्हणजे चटकन पैसे मिळत नाहीत. बरोबर. जर अचानक पैशांची गरज पडली तर तुम्ही तुमच्या घराची एक खोली किंवा जमिनीचा एक तुकडा विकू शकत नाही. नाही विकू शकत. तुम्हाला संपूर्ण मालमत्ता विकावी लागते, ज्यासाठी महिन्यांचा किंवा वर्षांचा काळ लागू शकतो. त्यामुळे मोठ्या भांडवलासोबतच मालमत्तेमध्ये पैसा अडकून पडण्याची मोठी जोखीम असते. या सर्व गुंतागुंतीच्या गोष्टी आणि मोठ्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर आजचं डिजिटल तंत्रज्ञान एक आशेचं किरण म्हणून समोर येते. हो, आजकाल हे खूप सोपं झालंय. आजच्या युगात बचत करणं आणि आर्थिक शिस्त पाळणं तांत्रिकदृष्ट्या खूप सोपं झालंय ना. मोबाईल ॲप्स, ऑटो डिडक्शन म्हणजे आपोआप खात्यातून पैसे कापले जाण्याची सुविधा आणि आपले बजेट ट्रॅक करणारे डिजिटल प्लॅटफॉर्म्स. होय. या तंत्रज्ञानामुळे मानवी वर्तनातील सर्वात मोठा अडथळा म्हणजेच आपला आळस किंवा विसराळूपणा काही अंशी दूर झाला आहे. हे अगदी खरं आहे. बिहेवियरल इकॉनॉमिक्समध्ये चॉईस आर्किटेक्चर नावाची एक संकल्पना आहे. अच्छा, चॉईस आर्किटेक्चर. हो, जेव्हा आपण एखादी चांगली गोष्ट करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करतो तेव्हा ती घडण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. बरोबर आहे. तंत्रज्ञानामुळे ऑटो डिडक्शन सारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आणि बचतीची प्रक्रिया स्वयंचलित झाली आहे. दर महिन्याला माणसाला बँकेत जाऊन गुंतवणूक करण्याची इच्छाशक्ती गोळा करावी लागत नाही. तो फॉर्म भरणं आणि ते सगळं आता एका क्लिकवर होतं. हो, पण इथे गोम आहे बरं का. ती काय? तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे. साधनं कितीही आधुनिक असली तरी सुजाण निर्णय माणसालाच घ्यावा लागतो.
म्हणजे प्लॅनिंग स्वतः करावं लागतं. हो, तुमचं उत्पन्न किती आहे, तुमच्या कुटुंबाच्या गरजा काय आहेत आणि तुमची मुलांच्या शिक्षणाची किंवा निवृत्तीची भविष्यातील उद्दिष्टे काय आहेत, हे कोणतंही ॲप किंवा तंत्रज्ञान ठरू शकत नाही. ते उद्दिष्ट मानवी बुद्धीलाच ठरवावं लागतं. अगदी बरोबर. म्हणजेच गाडीमध्ये कितीही आधुनिक क्रूज कंट्रोल किंवा ऑटो पायलट सिस्टम असली तरी गाडी कुठल्या दिशेने न्यायची आणि कोणत्या शहरात जायचं हे ठरवण्यासाठी स्टिअरिंगवर मानवी हात असावाच लागतो. खूप छान उदाहरण. तर आता आपण या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. वेळ कसा गेला समजलंच नाही. हो ना, या संपूर्ण माहितीचा गोषावारा काढायचा झाला तर एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते. पैसे वाचवणे ही केवळ महिन्याच्या शेवटी उरलेली रक्कम साठवण्याची प्रक्रिया नसून ती एक संपूर्ण आर्थिक संस्कृती आहे. नक्कीच. विखऱ्या व्यक्तीने आधी स्वतःसाठी संरक्षक जाळं म्हणजे आपत्कालीन निधी आणि विमा विणलं पाहिजे. त्यानंतर महागाईचा विचार करून सुरक्षित आणि वाढीव परतावा देणाऱ्या साधनांचा समतोल राखला पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन खूप महत्वाचं आहे. हो, एकाच टोपलीत सर्व अंडी न ठेवता विविध साधनांचा समतोल वापर करणं हेच आर्थिक स्वावलंबनाचं गमक आहे. अगदी बरोबर. सुजाण निर्णय, योग्य माहितीचं आकलन, गुंतवणुकीतील सातत्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम, या गोष्टींच्या जोरावर आर्थिक स्वातंत्र्य नक्कीच साध्य होऊ शकतं. हो, हा काही एका रात्रीत लॉटरी लागून श्रीमंत होण्याचा प्रकार नाहीये, तर हा अनेक दशकं चालणारा एक शिस्तबद्ध आणि प्रगल्भ प्रवास आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की आजच प्रत्येकाने आपल्या आर्थिक नियोजनाचा गांभीर्याने आढावा घेणं गरजेचं आहे. हो, स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. जे काही कमवत आहोत त्यातील 20 ते 30% रक्कम भविष्यासाठी महिन्याच्या पहिल्याच तारखेला बाजूला जात आहे ना? आपल्या आपत्कालीन निधी खरोखरच 6 महिन्यांच्या खर्चाएवढा आहे का? हे कठीण प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक आहे. आणि ही प्रक्रिया जितक्या लवकर म्हणजे तरुण वयातच सुरू होईल तितका वेळेचा आणि चक्रवाढ व्याजाचा अफाट फायदा मिळतो. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. हो, सुरुवात करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो, पण लवकर केलेली सुरुवात हा एक मोठा आणि अजय फायदा ठरतो. जाता जाता या सर्व चर्चेतून एक नवा आणि थोडा वेगळा विचार मला समोर ठेवायचा आहे. कोणता विचार? आपण मगाशी डिजिटल साधनं आणि ऑटोमेशनची चर्चा केली. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वेग ज्या प्रकारे वाढत आहे ते पाहता भविष्यातील एक शक्यता विचार करण्यासारखी आहे. काय होऊ शकतं भविष्यात? जर डिजिटल तंत्रज्ञान आणि एआय भविष्यात इतके प्रगत झाले की ते आपल्या खर्चाच्या सवयी ओळखून आपल्या उद्दिष्टांनुसार आपली संपूर्ण बचत आणि पोर्टफोलिओचा समतोल अगदी स्वयंचलितपणे हाताळू लागले, म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज नाही. हो, तर आर्थिक शिस्त लावण्यासाठी माणसाला स्वतःच्या इच्छाशक्तीची किंवा विलपॉवरची खरोखरच गरज उरेल का? अरे बापरे, हा खूपच वेगळा विचार आहे. कल्पना करा, एखादे एआय ॲप तुम्हाला हॉटेलमध्ये महागडं जेवण करण्यापासून थांबवेल कारण त्याला माहीत आहे की तुम्हाला पुढच्या वर्षी घर घ्यायचं आहे. हा, हे खूपच भारी पण थोडं भीतीदायकही आहे. जर आर्थिक नियोजन ही आपल्या नकळत एका मशीनद्वारे चालणारी एक अदृश्य प्रक्रिया बनली तर आपण आपलं आर्थिक स्वातंत्र्य मिळवत असू की आपल्या आर्थिक स्वातंत्र्य एका अल्गोरिथमच्या हाती सोपवत असू? हा खरोखरच विचार करायला लावणारा आणि अत्यंत खोलवर जाणारा मुद्दा आहे. तंत्रज्ञान आणि मानवी वर्तन यांच्यातील हा समतोल भविष्यात आपल्या पैशांच्या आणि निर्णयांच्या व्याख्या कशा बदलतो हे पाहण्या निश्चितच औत्सुक्याचं ठरेल. होय, कदाचित भविष्यात एखादं एआय मशीन आपल्याला आपल्या आर्थिक निदानाचा तो अचूक एक्सरे काढून देईल, ज्याचा आपण चर्चेच्या सुरुवातीला उल्लेख केला होता. तोपर्यंत तरी स्वतःचं लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी खरंय, पण जोपर्यंत तसं होत नाही आणि अल्गोरिथम आपल्या आयुष्याचा ताबा घेत नाही तोपर्यंत या आर्थिक निदानाच्या गढूळ पाण्यात आपल्याला स्वतःच सुजाणपणे मार्ग काढावा लागेल. आजच्या या माहितीच्या महासागरातील सखोल सफरीत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. विचार करत रहा आणि जाणीवपूर्वक गुंतवणूक करत रहा.